नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पाहणार आहोत। त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महाराष्ट्र शासनाचा जीआर आला आणि जीआर मधील महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। यांना 5000 रुपये अनुदान, 2500 रुपये अनुदान मिळणार। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023 मध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रलंबित पीक विमा येत्या 31 ऑगस्टच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावा असे निर्देश मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीस दिले आहेत। जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग यांचा 8 ऑगस्ट 2024 चा म्हणजेच की काल रात्रीचा महत्त्वाचा जीआर आहे आणि या जीआर मधील महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय आणि मदत कशा प्रकारे कोणत्या नागरिकांना मिळणार याची माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी बघू शकतात महाराष्ट्र शासनाचा निर्णय जून ते ऑक्टोबर 2024 या चालू पावसाळी हंगामामध्ये झालेल्या नुकसानीकरिता खालील बाबींकरिता विशेष दराने मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यामध्ये बघू शकतात मदतीची बाब व निकष, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे प्रचलित दर, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष व विशेष दर आणि मदत निधी देण्यासाठी कार्यपद्धती। तर या ठिकाणी बघू शकतात 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास आणि घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास, पूर्ण क्षतिग्रस्त झाली असल्यासच प्रति कुटुंब 2500 रुपये, कपड्यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये, घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीकरिता देण्यात येणार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मदतीचे निकष व दर या ठिकाणी बघू शकतात प्रति कुटुंब 5000 रुपये, कपड्यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 5000 रुपये, घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरिता। यामध्ये एक महत्त्वाची टीप आहे, 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडले असल्याची अट आता शिथिल करण्यात येत आहे। आता या ठिकाणी 2 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की दुकानदार, नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना द्यावयाच्या मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदान यादीत आहे व जे राशन कार्ड धारक आहेत, अशा दुकानदारांपैकी अधिकृत, नोंदणीकृत व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 खालील परवानाधारक दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी। आणि सर्वात शेवटी या ठिकाणी बघू शकता टपरीधारक यांना देखील नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना द्यावयाच्या मदतीची बाब निधीमध्ये समाविष्ट नाही, परंतु जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदान यादीत आहे, त्यांना देखील या ठिकाणी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। आणि या जीआर मधील महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की मदतीची रक्कम प्रदान करताना संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील। आणि 3 नंबरचा मुद्दा देखील महत्त्वाचा म्हणजेच की पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत, त्यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करावी। लाभार्थ्यांना मदत वाटपांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीची तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत। कर्जमाफीबद्दल महत्त्वाची अपडेट म्हणजेच की राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्याचंही बोललं जात आहे, पण 2 दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी यावेळी एक विधान केलं आहे। ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी बद्दल
कोणतीही माहिती कृषी विभागाला मिळालेली नाही। कर्जमाफीची सर्व प्रक्रिया सहकार विभागाकडे असते। आजवरच्या शेतकरी कर्जमाफी सहकार विभाग करत आहे आणि त्यामुळे सहकार विभागाची भूमिका महत्त्वाची आहे। येत्या कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफी बद्दल काही निर्णय झाला तर माध्यमातून नक्की कळवला जाईल, असे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यावर येत्या 17 ऑगस्ट दरम्यान 1,500 रुपये जमा होतील। त्यामुळे आतापर्यंत अर्ज केलेल्या महिला अर्जदारांचा आकडा समोर आला आहे। जिल्हानिहाय अर्जांचा आकडा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आणि तुम्हाला हा आकडा म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील किती महिला पात्र आहेत याची संपूर्ण यादी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करूनही 30,403 शेतकऱ्यांना अजूनही 50,91,00,000 रुपये दुष्काळी अनुदान मिळालेले नाही आणि या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा शासनाच्या संबंधित वेबसाईटवर चालू झाली आहे, परंतु OTP न येणे, सर्व्हर एरर येणे बरोबरच या वेबसाईटवर फॉर्म म्हणजेच की अर्ज भरण्यापूर्वी पात्र महिलेला मोबाईल नंबर सुद्धा आधार नंबरला लिंक करणे अत्यावश्यक बनले आहे। यापूर्वी नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवर अर्ज भरताना कुठल्याही मोबाईल नंबरला OTP येत होता, परंतु नवीन वेबसाईटवर आधार नंबर टाकल्यावर त्या नंबरला लिंक असलेला मोबाईल नंबरच OTP ला जातो आणि हा OTP टाकल्यानंतरच अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू होते। अनेक महिला भगिनींनी काही वर्षांपूर्वी आधार कार्ड काढल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट केलेले नसल्याने त्यांचा अर्ज भरताना OTP येत नाही। त्यामुळे शासनाने नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप नवीन अर्ज भरण्यासाठी तातडीने सुरू करण्याची गरज आहे। त्यामुळे अनेक पात्र महिलांना आपले अर्ज सहजरित्या भरता येणार आहेत। तसेच सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना मध्यरात्री अर्ज भरावे लागत आहेत। महाराष्ट्रातील शिंदे सरकारने मंगळवारी राज्यातील मागासवर्ग आयोग रिपोर्ट वर्ग स्वीकार केला, ज्यामध्ये मुस्लिम समुदाय अंतर्गत येणारा कुजडा जातींचा इतर मागासवर्ग OBCच्या यादीमध्ये सहभागी करण्याची मागणी करण्यात आली होती। आयोगांची 56वी रिपोर्टमध्ये 6 असे प्रकरण सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये मुस्लिम समुदाय मध्ये कुजडा जातीचा सहभाग होता आणि आता कुजडा जातींचा उल्लेख OBC श्रेणीमध्ये मुस्लिम समुदायामध्ये माली, बागवान, रैना जातीसोबत केला जाईल। राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले की सरकारने राज्य मागासवर्ग आयोगांचा उल्लेख करीत काही नवीन जातींना सहभागी करण्याची एक सूची तयार केली आहे। तसेच मागण्यांवर चर्चा करून त्यांना स्वीकारण्यात आले आहे। राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे। मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या संदर्भात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार 2023-24 करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, रमाई घरकुल आणि अल्पसंख्याक घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी वितरित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। आठवड्याच्या शेवटी पाऊस झोडपणार का? काय सांगतंय हवामान खातं? कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? आजचा हवामान अंदाज पाहणार। राज्यात पाऊस ओसरल्यानंतर ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे। तसेच उकाड्यातही वाढ झाली। आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरीचा इशारा दिला। आज 9 ऑगस्ट कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथील तुरळक ठिकाणी जोरदार सरीला येलो अलर्ट देण्यात आला, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या पावसाचा इशारा
म्हणजेच की येलो अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला, तर अमरावती, नागपूर या 2 जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट या जिल्ह्यात देखील देण्यात आला आहे।